आपल्या चॅनलवरती पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते। तर थंबनेलवरून कळालंच असेल तुम्हाला की आज आपण काय बनवणार आहोत। तर नाश्त्याचा सर्वात सोपा पदार्थ, झटपट बनणारा आणि मुलांसाठी डब्याला पण तुम्ही देऊ शकता, बनवू शकता, एकदम झटपट बनतो। ते म्हणजे इन्स्टंट रवा आप्पे। एकदम पटकन होतात, काहीच वेळ लागत नाही, फार काही कष्टही नाहीत। तर आपण ते कसे बनवायचे ते बघूया। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ थोडा पण आवडला तर लाईक करा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। तर आपण वेळ न वाया घालवता रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे माझ्याकडे थोडंसं दही आहे, थोडं ताक आहे आणि ते आंबट आहे, त्यामुळे थोडंसं पाणी ॲड करते। तर तुम्ही दही ताक दोन्हीपैकी तुमच्याकडे अवेलेबल असेल ते वापरू शकता। तर आंबट आहे त्यामुळं थोडंसंच वापरते। तर त्यानंतर त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला रवा, आणि रवा एकदम चाळून वगैरे घ्यायचा आहे, कारण रव्यामध्ये पटकन किडे आळ्या वगैरे होतात, त्यामुळे चाळून घ्यायचा स्वच्छ। आणि त्यामध्ये आता आपण साहित्य घालूया। त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालते, एक छोटा कांदा एकदम बारीक कट करून घेतलाय, तर तो घालूया। त्यानंतर हिरवी मिरची पण एकदम बारीक कट करून घालायची। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही त्यामध्ये अजून बऱ्याच भाज्या ॲड करू शकता, जसं की शिमला मिरची, त्यानंतर गाजर, असं बरंच काही घालू शकता तुम्ही, पण मला ते आवडत नाही याच्यामध्ये, आणि असंही निवडूनच खातो आम्ही, त्यामुळं मग मी ते घालतच नाही। फक्त कांदा, मिरची आणि कोथिंबीर घालते। आणि आता त्यामध्ये घालायचं आहे खायचा सोडा, की खायच्या सोड्याऐवजी तुम्ही इनोसुद्धा घालू शकता, पण माझ्याकडे इनो नाही, सोडा आहे, आणि दोन्हीपैकी कोणतंही घातलं तरी चालतं। तर खायचा सोडा घातला मी चिमटभर। त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं, आणि अजूनच तिखट तुम्हाला हवं असेल तर तुम्ही लाल तिखटसुद्धा थोडं घालू शकता। तर आता हे छान असं आपण मिक्स करून घ्यायचं, आणि लागेल तसं पाणी घालायचं आपल्याला, एकदम पाणी घालायचं नाही। तुम्हाला आता बॅटर तयार झाल्यानंतर कळेल की मी कशा पद्धतीने बॅटर तयार केलेला आहे, म्हणजे त्याची कन्सिस्टन्सी कशी आहे ते कळेलच पुढे। तर असं छान असं मिक्स करून घ्यायचं। ते जो आपण सोडा घातलेला आहे तो मिक्स होतो, सोडा घातल्यामुळे आप्पे छान फुगतात आणि मऊ होतात छान, त्यामुळे थोडा सोडा घालायचा। तर आत्ता आपलं बॅटर करून तयार झालेलं आहे, आणि भिजत वगैरे ठेवायची गरज नाही, लगेच तुम्ही करायला पण घेऊ शकता। आता मी भांडं ठेवलेलं आहे गॅसवरती। हे छोटंसं भांडं मी डीमार्टमधून घेऊन आलेले आहे, कारण थोडंसंच करायचं असेल तर मी हे भांडं वापरते। आजसुद्धा मी फक्त 2च भांडे बनवणार आहे, तर तुम्हाला कळेलच की एकदम परफेक्ट मेजरमेंट झालेलं आहे। हे सुद्धा 2 भांडे एकदम बरोबर होतात त्याचे, मी बनवले बॅटर त्याचे, शिल्लक राहत नाही। तर आता त्या भांड्याला गरम झाल्यानंतर तेल लावून घेऊया, आणि सगळं पाणी नितळल्यानंतर मी तेल लावते। तुम्ही चमच्याने पण तेल सोडू शकता, माझ्याकडे तो ब्रश आहे त्यामुळे मी त्याने लावते। तुमच्याकडे नसेल तर तुम्ही चमच्याने डायरेक्ट तेल सोडायचं आहे त्याच्यामध्ये, आणि साईडनी आपण ते सोडून घ्यायचं आहे। कडेच्या बाजूनी सोडायचं आहे, मध्ये पहिल्यांदा सोडलं तर ते पटकन भाजलं जातं, कारण मध्ये गॅस फास्ट असतो त्यामुळे तिथे भाजतं पटकन, त्यामुळे कडेच्या बाजूला अगोदर सोडून घ्यायचं, एकदम लास्टला मध्यभागी सोडायचं, आणि 2 मिनटं ठेवल्यानंतर तुम्ही बघू शकताय, आणि एकदम फुगलेत जास्त, त्यामुळे प्लेट काढताना थोडंसं फाटलंय, पण हरकत नाही, ते सुद्धा कवर होऊन जाते। आता बघूया आपण खालच्या बाजूने कसे भाजलेत ते। तर एकदम मस्त असे भाजलेले आहेत, कलरसुद्धा अप्रतिम आलेला आहे, आणि फुगलेत सुद्धा मस्त। तर सोडा घातल्यामुळे किती छान फुगलेत तुम्ही बघू शकताय, आणि कलरसुद्धा काय भारी आलेला आहे। तर आता खालच्या बाजूने 2 मिनटं ठेवायचं। तुम्ही टिफिनला वगैरे झटपट ही बनवू शकता, वेळही कमी लागतो आणि कष्टही फार कमी आहेत त्याच्या बनवायला, आणि सामानही जास्त लागत नाही, आणि हेल्दी आहेत। सगळा फायदा असल्यामुळे तुम्ही हे टिफिनवाला वगैरे, किंवा थोडीशी भूक असेल, काही चटपटीत आणि थोडंसं करायचं असेल तर हा उत्तम ऑप्शन आहे, तर तुम्ही करू शकता। माझे आप्पे किती छान झालेले आहेत तुम्ही बघू शकताय, तुम्ही सुद्धा अगदी असेच बनवू शकताय। आता खालच्या बाजूने पण भाजलेले आहे, आता काढून घेऊया आपण। तर हे पहिलं भांडं काढलेलं आहे मी,
आता हे काढून घेते आणि दुसरं भांडं पण तुम्हाला दाखवते की अगदी पहिलं सोडलंय तसंच दुसरं सुद्धा मी सोडणार आहे। जसं मी सांगितलं तसं या पद्धतीने तुम्ही चमच्याने सुद्धा तेल सोडू शकता। तर असं तेल सोडायचं थोडं थोडं, जास्त तेल वापरायचं नाही आणि त्याला लागत सुद्धा नाही जास्त, कमी तेलांमध्ये होणारा पदार्थ आहे हा। तर इथे सुद्धा बघू शकता तुम्ही, पहिल्यांदा मी साईडच्या कप्प्यांमध्ये सोडून घेतले, त्यानंतर लास्टला मध्यभागी सोडले। तर आता ह्या दोन ह्याच्यामध्ये माझं फिनिश झालेलं आहे बॅटर, एकदम परफेक्ट मेजरमेंट झालेलं आहे यावेळी। तर आता हे सेकंड झालं की माझं बनवून तयार आहे। इथं मी पहिलं भांडं काढलंय आप्याचं आणि फक्त दोनच करायचे, वेद आणि मीच आहोत खाण्यासाठी। तर बघू शकता एकदम छान आप्पे करून तयार झालेत, अगदी मस्त फुगलेत बघू शकताय तुम्ही, एकदम टम्म आणि खूप छान झालेत, टेस्ट सुद्धा खूप मस्त आहे। तर बाहेर छान असा पाऊस पडतोय, तुम्हाला दाखवते एकच मिनिट। बाहेर छान असा पाऊस पडतोय आणि इथं गरमागरम आप्पे बनवून तयार आहेत। तर इथं दुसरं ठेवलंय, ते होतंय 2 मिनिटात, हे झालेत तोपर्यंत वेदला देते। आणि त्या दोनच भांड्यासाठी मी नारळाची चटणी बनवली नाही, आता वेद सॉस सोबत खाईल आप्पे। तर पावसाचा तुम्ही सुद्धा आनंद घ्या आणि आप्प्यांचा सुद्धा घ्या, नक्की करून बघा, तुम्हाला सुद्धा नक्की आवडतील। खूप सोपं आहे, तुम्ही आता पाहिलंतच। तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून कळवा, आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच छान व्हिडिओ सोबत, तोपर्यंत बाय बाय।